बघ सौरभ, तुझ्यासाठी हे सगळं खूप सोपं असेल, पण मला नाहीये शक्य. का? हे तू विचारतोयस मला? गेले काही दिवस तू माझ्याकडे नीट बघत सुद्धा नव्हतास. आज माझ्याशी बोलायला लागलास, उद्या परत बोलणं बंद केलंस माझ्याशी, तर काय करायचं मी? नाही कस्तुरी, एक मिनिट, मी आता कुठे स्वतःला सावरतीये जरा. प्लीज मला अजून त्रास नकोय. माझ्यामुळे तुला अजिबात त्रास होणार नाही. आणि मम्मींना कळलं तर? काल मला हॉस्पिटलमधून काढून टाकलं, उद्या तक्रार म्हणून हे सगळ्या गोष्टी बाबांना सांगितल्या तर काय करू मी? त्यात उद्यापर्यंत भाईंमध्ये काही फरक नाही दिसला तर इथूनही त्या मला काढून टाकणार आहेत. असं काहीही होणार नाहीये सौरभ. उद्या आईला डिस्चार्ज मिळतोय. खूप दिवसांनी घरात जरा आनंदाचं वातावरण असणार आहे उद्या, आणि त्यात हे सगळं जर कळलं ना घरी, सगळ्यावर पाणी फिरेल. कस्तुरी, अगं पण कोणाला काही कळलंच नाही तर? सौरभ प्लीज, जिकडे आहेस तिकडेच उभं राहून बोल. उगाच कोणी पाहिलं तर? कस्तुरी, प्रश्न गैरसमजुतीचा आहे. आपल्या प्रेमाला विरोध नाहीये. जे काही घडलं ते गैरसमजुतीमुळे, आणि तो मम्मीच्या मनात आहे. माझा दूर झाला, आणि मम्मीच्या मनातला गैरसमज दूर करायची सगळी जबाबदारी माझी. पण त्यासाठी मला तुझी साथ हवी. बोल, देशील? माझे हात दगडाखाली आहेत सौरभ. कस्तुरी, अगं म्हणूनच तर मी हे सगळं करतोय. आपलं प्रेम चुकीचं नाहीये, मम्मीचा समज चुकीचा आहे. आणि आता हे त्याच दिवशी ठरेल ज्या दिवशी मम्मीच्या मनातला गैरसमज दूर होईल. पण त्यासाठी मला तुझी साथ हवी. आता माझ्या मनातला कुठलाच कोपरा असा नाहीये जो तुला माहिती नाही. ज्या घरात तू कॉन्ट्रॅक्ट करून आलीस त्याच घरात तू मानाने येशील. बोल, तू तयार आहेस? माझे बाबा. तू फक्त हो म्हण, मग मी जगात कोणालाही जिंकेन. कस्तुरी, ह्या घरात दोन लोक तुझ्याशिवाय जिवंत नाही राहू शकत. एक मी आणि दुसरे बाबा. त्यामुळे निर्णय आता तुझ्या हातात आहे, जो मला आत्ताच हवा आहे. एक काम धड करता येत नाही. काय खाली चाललंय कळना. शिवा कुठं ओलातलाय काय माहिती. शिवाला एक धड टाइमावर काम केलं ना, काहीतरी गडबड आहे. मम्मी मम्मी मम्मी. शिवा, काय आहे? किती वेळ? खाली सौरभ काय करतोय बघायला पाठवलं तुला. खाली काय अंडी घालत होतास का? नाही नाही मम्मी, तिथे थांबलो होतो ना मी, सगळं बघत होतो. आपला छोटा भाई काय बोलतो. अरे असा बोलला ना तिला, आपल्या अंगाला असा काटा आला. काटा कुठे काटा? तिथे आला ना मम्मी. तिथे आला होता. काय बोलत होता? अरे मम्मी, असं डेंजर बोलला ना, ऐकायला हवं होतं तुम्हाला मम्मी. आज तिने काय बोलवण्याचा प्रयत्न तर नाही ना केला? तिची काय हिंमत मम्मी. अरे अशी सुनवली ना तिला, अशी गप्प बसली होती ती. काय बोलत होता? डेंजर बोलत होता. डेंजर म्हणजेच काय बोलत होता शिवा? आता आपलं ते इंग्रजीत बोलत होता ना मम्मी, आपल्याला कुठे कळती इंग्रजी. पण जे पण बोलत होता ना, असं इंग्रजी असं फार फार फार. मग आजपासून सुरू काय करतो हे बघायला पाठवला तुला. एवढ्या उशिरा वर आलास तू, आणि वर येऊन मला हे काम तुला. इंग्रजीत बोलत होता. कधी इंग्रजीत बोलत नाही सुरू. नक्की काहीतरी गडबड असणार. मला जाऊन बघितलं पाहिजे. तुझं उत्तर काहीही असो कस्तुरी, पण ते आज मला हवंय. बाबा, आजपर्यंत मी
मी कुठलीही गोष्ट तुमच्या समोर कबूल करताना घाबरलो नाही, अडखळलो नाही, आणि आजही घाबरणार नाही. आज मी कबूल करतो की ह्या घरात जर सून म्हणून कोणी येणार असेल तर ती कस्तुरीच असेल. आणि हा माझा एकट्याचा निर्णय नाहीये बाबा. मला माहितीये तुम्ही ऐकता कस्तुरीच, त्यामुळे मला तुमची साथ हवी. तुमची सून तुमच्या समोर उभी आहे बाबा. कस्तुरी, मला एक काही ऐकायचं नाही तुझं. कस्तुरी, एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? मला आत्ताच्या आत्ता पुरावा हवा. काय करत होतीस तू? सुरू काय बोलत होती काही? नाही अगं मम्मी, आम्ही ते मेडिकल टर्म्स मध्ये बोलत होतो. तुला नाही कळणार. आज मला बघायचंच आहे हिला काय येतं आणि काय नाही येत. नाही, काय बोलायचं ते मी बोलते. काय बोलायचंय मी बोलते, तू हो बाजूला. मम्मी, मेडिकल टर्म्स मध्ये आहे, तुला नाही कळणार. आणि मी जी म्हणतोय ना ती गोष्ट हिला आलीच पाहिजे. कोणती? बाबांना उद्यापर्यंत बरं वाटलं पाहिजे असं तू सांगितलं होतंस ना. हा, नाहीतर मग मी तिची बट इट्स रिस्की मम्मी. म्हणजे त्यामुळे बाबांच्या जीवाला धोका असू शकतो. 15 वर्षांनंतर अचानक असं बाबांमध्ये चेंज घडवून आणणं इट्स रिस्की. त्यामुळे मला बघायचंय आज तिला काय काय जमतं. तू थांब, मी बघच आता काय करतो. मला या औषधाचं नाव सांग. सांग. सांग ना. ए, बोल की. आता का बोलत नाही? नाही तेव्हा बरोबर तोंड उघडतो तुझं. हा, मम्मी, मी आहे ना, मी बघतो. कस्तुरी, एखाद्या माणसाला शांत करायचं असेल तर या गोष्टीचं किती महत्व आहे. आणि तू ते रिॲक्ट करतील म्हणून काय करत होतीस? सुरू सुरू बरं झालं बाबा. नाही, तू हायस म्हणून हे सगळं कळलं तरी. नाही तर आपल्या भाईला काय झालं असं काय काय कळलं पण नस. तू हायस म्हणून काळजी नाही रे बाबा. मी काय म्हणतो मम्मी, तू हिला आत्ताच्या आत्ता घरी पाठव. घरी म्हणजे कायमचं नाही, पण आजच्या दिवसापुरतं. घरी कशाला? आहेत की तिथं हॉलमध्ये एवढी कामं पडलेली आहेत. बघेल किचन मध्ये आणखी लईच काम आहेत. करेल किती. ए, इकडे तिकडे बघायचं नाही. आहे मी. लहानपणी जेव्हा मी
गोंधळायचो, भरकटायचो, तेव्हा बाबा मला हात धरून दिशा द्यायचे. त्याच आशेने आज मी इथे आलो. मी अडकले आहे काका. मी आहे ना सोडवायला. आपलं प्रेम चुकीचं नाहीये, मम्मीचा समज चुकीचा आहे. आणि आता हे त्याच दिवशी ठरेल ज्या दिवशी मम्मीच्या मनातला गैरसमज दूर होईल. पण त्यासाठी मला तुझी साथ हवी. हसायला काय झालं? मग हसत कशाला होते? ते नाही, काहीच नाही. नुसती उभी काय इथे? हा, तुला कामासाठी आणलं इथे. चल काम कर. पण माझी झाली आहेत सगळी कामं करून. ती भांडी परत घासून घे. हा, की त्याच्यासाठी तर दुसरा माणूस आणू की मी घासू? हा, मम्मीला आवडत नाही हा असं घाण वगैरे राहिलेलं. सगळी धूळ जमली आहे त्याच्यावरती. चल लाग कामाला. घे घे सगळी घे. हा, ते मला एक सांग, जेव्हा मी भाईच्या खोलीत आलो ना तेव्हा तू आणि छोटा भाई इंग्रजीत काय बोलत होता? कुठे काय? काहीच नाही. मला खरं खरं सांग हा, नाहीतर बघ तू. हा बोल रे विजू. हा माऊ, कुठे आहेस? मी इथेच आहे अजून. का रे? आई ओके आहे ना? हो, आई ओके आहे. म्हणजे डॉक्टर म्हणाले तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. तू येतेस ना? मला जरा कठीण वाटतंय रे. अरे माऊ, तुला माहिती आहे ना यार, आई सतत तुझ्याबद्दल विचारत असते. बघ ना तुला जमतंय का यायला. अरे हो विजू, पण बरं ठीक आहे, मी प्रयत्न करते. हा प्लीज प्लीज जरा, आणि मला फोन करून कळवत जा. काम सुरू. हा, असं काय झालं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोमातल्या पेशंटवर जर आपण ताण दिला तर त्याचे बरे व्हायचे चान्सेस कमी होतात. त्यामुळे बाबांच्या बाबतीत आपल्याला घाई करून चालणार नाही. मग काय आता हातावर हात धरून बसायचं? मम्मी, अगं आपण बाकीचे प्रयत्न करतोय ना, आणि दुसरा काही ऑप्शन आहे का आपल्याकडे? हां, मला वाटतं आपण कस्तुरीवर पण जरा कमी प्रेशर टाकूया. म्हणजे कस्तुरीवर जर प्रेशर टाकलं मम्मी तर बाबांवर पण ताण येऊ शकतो ना, म्हणून म्हटलं मी. बरं, मी हॉस्पिटलला जाऊन येतोय. आता कशाला? अगं काही पेंडिंग कामं आहेत, ती करून येतो. असं वय, जा ना, जा जा, पण लवकर यायचं बरं का. नाही आलास ना सुरू तर मी येईन तिकडं. नको, तू कशाला येतेस? मी आत्ता लगेच जाऊन येतो. अगं मम्मी, भाईला काय झालं? नाही, बायला नाही झाला काही, पण काहीतरी झालंय. कळत, आपल्याला लगेच कळत.
100% गडबड आहे शिवा. कशावरून? माझं मन सांगतंय शिवा, आणि माझं मन कधी बी खोटं सांगत नाही. ही पोरगी दिसती तेवढी साधी नाही शिवा. थोड्या वेळानं येईल आणि म्हणल मला घरी जायचं म्हणून, पण आपण हिला घरी जाऊ द्यायचं नाही. हा, नाही जाऊ देणार. आणि भाई? सुरू सांगतो ते बरोबर आहे. भाईच्या डोक्याला जास्त लोड देता येणार नाही. ओके मग, ओके. काय जरा 2 बुक जास्त शिकला असता ना शिवा, तो ओकेच्या पुढचं इंग्रजी आलं असतं तुला, आणि इंग्रजी आलं असतं तर त्या पोरीला पकडू शकलो असतं. मम्मी, मगाशी मी खाली आलो होतो ना, तेव्हा बी हिच्यावर संशय आला होता. पण आपला छोटा भाई आपल्याला नाही फसवणार मम्मी. हिने काही बी केलं ना तर आपल्याला सांगणार तो. मोठ्या मोठ्या ऋषींनी बायकांसमोर माना टाकल्याशिवाय आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे, नीट लक्ष ठेवायला पाहिजे. आज पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडल्यासारखं वाटतंय. तुझ्याशी एकांतात खूप काही बोलायचंय कस्तुरी. ते शक्य नाहीये. प्रेमामध्ये सगळं शक्य आहे कस्तुरी. तू तयार राहा, आणि तुझ्या आईला सुद्धा भेटवतो तुला.